Hello students, myself Mrs. Paul NR from SGM College Karad. In last lecture we already seen some measuring physical properties of matter. Topic was some basic concepts of chemistry. Today we are going to see some laws of chemical combination. Some laws are deleted, but still there are some laws of chemical combination. And in that, first law is Gay-Lussac law of gaseous volume. Gay-Lussac law of gaseous volume. Very simple law. फक्त त्याचे नाव जे आहे ते वेगळं कदाचित तुम्ही आधी ऐकलं नसेल. फक्त गे-लुसाक लक्षात ठेवायचं. गे-लुसाकनं हा लॉ दिलेला आहे. गे-लुसाक सायंटिस्टनं कशाचा? गे-लुसाक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस. केमिकल रिॲक्शनमध्ये गॅसेसचं जे व्हॉल्यूम आहे त्यांचा एकमेकाशी काय रेशो आहे याच्यासाठी हा गे-लुसाकनं दिलेला लॉ आहे. गे-लुसाक लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. दॅट लॉ इज when gases combine म्हणजेच रिॲक्ट होतात. जेव्हा गॅसेस कंबाईन होतात, रिॲक्ट होतात, or are produced तयार होतात. म्हणजे गॅसेस जेव्हा कंबाईन होतात, रिॲक्ट होतात, किंवा or are produced किंवा तयार होतात in a chemical reaction. In a chemical reaction they do so म्हणजे ते असं करतात. they do so in a simple proportion by volume. आपण पुन्हा एकदा पूर्ण लॉ बघू. ते असं करतात कधी? दे डू सो इन अ सिम्पल प्रपोर्शन बाय व्हॉल्यूम. त्यांच्या व्हॉल्यूमचं जे प्रपोर्शन आहे ते कसं असतं? सिम्पल होल नंबरमध्ये प्रपोर्शन असतं. कधी? when provided all gases दिलेले सगळे gases are at same temperature and pressure. जेव्हा दिलेल्या गॅसेसचं टेम्परेचर आणि प्रेशर सेम असतं. एकदा आपण लॉचं स्टेटमेंट बघू. when gases combine or are produced. जेव्हा इथं सॉलिड किंवा लिक्विड घ्यायचं नाही. फक्त काय पाहिजे? गॅसेस कंबाईन्स और आर प्रोड्यूस्ड. ते रिॲक्ट होतील किंवा नंतर तयार होतील इन ए केमिकल रिॲक्शन मध्ये. दे डू सो इन ए सिम्पल प्रपोर्शन बाय व्हॉल्यूम. ते कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात. परंतु ते कसे होतात कंबाईन किंवा प्रोड्यूस? तर एका सिम्पल प्रपोर्शनमध्ये. व्हॉल्यूमचं प्रपोर्शन त्यांचा सिम्पल होल नंबर असतो. कधी? provided all gases are at same temperature and pressure. जेव्हा सगळे गॅसेस आपण एकाच सेम किंवा इथं आपण कॉन्स्टंट हा शब्द वापरू शकतो. समजा तुम्हाला लॉ पाठ करताना हे शब्द जर जास्त नको वाटत असतील, प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर, तर एकच केले तरी चालतील. ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर किंवा ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. सेमच्या ऐवजी कॉन्स्टंट हा शब्द सुद्धा चालतो. किंवा आयडेंटिकल म्हणजेच सेम म्हणजेच कॉन्स्टंट
म्हणजे जर टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल तर रिॲक्ट होणारे आणि प्रोड्यूस होणारे गॅसेस आहेत त्यांचं एकमेकाशी असणारा रेशो जो आहे तो कसा असतो, इक्वल सिंपल रेशो असतो. तो रेशो कसा असतो, सिंपल म्हणजे फ्रॅक्शनल नसतो. when gases combine or are produced, आता आपण एक्झाम्पल बघितल्यावर तुमच्या आणखी लक्षात येईल, जेव्हा गॅसेस कंबाईन होतात किंवा नवीन तयार होतात इन ए केमिकल रिॲक्शन मध्ये दे डू सो इन ए सिंपल प्रपोर्शन बाय व्हॉल्यूम. ते एकमेकाशी सिंपल प्रपोर्शन मध्ये कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया हायड्रोजन गॅस. हायड्रोजन ब्रॅकेटमध्ये गॅस लिहिलं मी, हायड्रोजन गॅस जेव्हा ऑक्सिजन गॅस बरोबर कंबाईन होतो तेव्हा आपल्याला माहित आहे हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस कंबाईन झाले की इथं वॉटर वेपर्स मिळतात, जे वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये मिळतं, म्हणून वॉटर गॅस लिहायचं. हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन गॅस इक्वल टू वॉटर गॅस. आता इथं तिन्ही कंबायनिंग काय आहेत, गॅसेसच आहेत. कंबायनिंग रिॲक्टंट म्हणजे अभिक्रियाकारक जे आहेत ती गॅसेस स्टेटमध्ये आहेत. उत्पादित म्हणजे प्रॉडक्ट हा सुद्धा कसा आहे, गॅसेस स्टेटमध्ये आहेत. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर सेम असेल तर यांचं कंबाईन होण्याचं किंवा प्रोड्यूस होण्याचं एकमेकाशी जो रेशो असणार आहे, प्रपोर्शन असणार आहे, ते कसं असणार आहे, सिंपल प्रपोर्शन असणार आहे. आता म्हणजे हे आपण समजा जर 100 ml हायड्रोजन गॅस आपण घेतला तर काय लागतो, 50 ml ऑक्सिजन गॅस लागतो आणि वॉटर किती मिळतं, 100 मिळतं. ते ml मध्ये का घेतलंय आपण, कारण आपल्याला व्हॉल्यूम म्हणजे त्याचं आकारमान एक्सप्लेन करायचं आहे, म्हणून आपण हे ml मध्ये किंवा हे लिटरमध्ये पण घेऊ शकतो. हा 100 लिटर हायड्रोजन घेतला तर 50 लिटर ऑक्सिजन घेतला पाहिजे आणि 100 लिटर पुन्हा काय मिळणार आहे, वॉटर गॅस. आता हे जे आहे पुस्तकात दिलं नाही, पण आपण थोडं ह्याच्यापेक्षा आणखी सोपं करूया. हेच आपण काय करायचं, इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर तुम्हाला लिहायला आणि समजायला सोपं जाईल. हायड्रोजन गॅस जो आहे तो आपण कसा लिहूया, H2 गॅस प्लस ऑक्सिजन गॅस कसा लिहूया, O2 गॅस इक्वल टू काय लिहूया, वॉटर. वॉटरचं फॉर्म्युला काय, H2O गॅसेस फॉर्ममध्ये. आता आपल्याला यांचं व्हॉल्यूमचं प्रपोर्शन दाखवायचं. जेव्हा आपण अशी रिॲक्शन लिहितो तेव्हा रिॲक्शन बॅलन्स जरी बघा, H2 2 हायड्रोजन, इकडे 2 हायड्रोजन आहेत, पण ऑक्सिजन इकडे 2 आहेत, इकडं एकच ऑक्सिजन आहे. आणि म्हणून रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपण इथं काय लिहिलं, आपल्याला होल नंबर लिहायचे, 1/2 वगैरे लिहायचे नाही. ट्वाइस H2O ट्वाइस H2, तर बेदोने 4 हायड्रोजन झाले, इकडं पण 4 हायड्रोजन प्लस O2 2 ऑक्सिजन, इकडं 2 ऑक्सिजन झाले, जी रिॲक्शन बॅलन्स झाली. तुम्हाला समजायला सोपं. आता ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, जेव्हा 2 हायड्रोजन गॅस असतात तेव्हा एक मोलेक्यूल असतात, तेव्हा एक ऑक्सिजनचा मोलेक्यूल आणि 2 वॉटरचे मोलेक्यूल. आता म्हणजे हे जर आपण 2 व्हॉल्यूम घेतलं, 2 व्हॉल्यूम म्हणजे काय, दुप्पट म्हणजे 2 पट, म्हणजे 2 लिटर 2 मिलीलिटर ज्याच्यामध्ये तुम्ही मेजर कराल ते 2 व्हॉल्यूम घेतलं. तर हे जेव्हा 2 घेतोय आपण हायड्रोजन गॅस तेव्हा ऑक्सिजन गॅस काय त्याच्या निम्मा पाहिजे, म्हणजे 1 पाहिजे. म्हणजे आपल्याला ह्या कोइफिशियंटवरून बॅलन्स्ड रिॲक्शनच्या कोइफिशियंटवरून लिहिता येईल. हे 2 व्हॉल्यूम घेतला, ऑक्सिजन किती पाहिजे, 1 व्हॉल्यूम पाहिजे. आणि त्यावेळी H2O किती व्हॉल्यूम तयार होतो, 2 व्हॉल्यूम. म्हणजे हे बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा असं तुम्हाला काही लक्षात राहायला सोपं पडेल. हे 2 व्हॉल्यूम हा 1 व्हॉल्यूम तेव्हा हा 2 व्हॉल्यूम. या कोइफिशियंटवरून लक्षात ठेवायचे 2 1 आणि 2. म्हणजेच हे जेव्हा 200 ml घेतलं तर हे किती घ्यायला लागेल, 100 ml, आणि हे किती होईल, 200 ml. म्हणजेच हे जर 100 ml घेतलं तर त्याच्या निम्म इथं 50 ml आणि त्याच्या
दुप्पट इथं 200 ml. म्हणजे हा जो रेशो आहे हायड्रोजन ॲज टू ऑक्सिजन ॲज टू H2O, याच्या व्हॉल्यूमचा जो रेशो आहे तो काय आला? दॅट इज द सिंपल रेशो 2:1:2, and which explains by the Gay-Lussac's law, that is when gases combine or produced in a chemical reaction, they do so in a simple proportion by volume at the same temperature and pressure. आता आपण एक दुसरं एक्झाम्पल बघूया. आता नायट्रोजन गॅस जेव्हा हायड्रोजन गॅस बरोबर कंबाईन होतो तेव्हा तिथं अमोनिया गॅस मिळतो. आता हे आपण आणखी सोपं करण्यासाठी याचं काही लिहूया, इक्वेशन लिहूया. म्हणजे N2 गॅस कंबाईन्स विथ H2 गॅस थ्राइस H2. हळूहळू तुम्हाला आता हे पाठ होऊन जातं. N2 गॅस प्लस थ्राइस H2. समजा आपण 3 लिहिले नाही, H2चा लिहिला, तिथं काय होणार आहे? NH3 गॅस होणार आहे. रिॲक्शन बॅलन्स करायला पाहिजे. तर N2 आहे, 2 नायट्रोजन आहेत, इकडे मात्र प्रॉडक्टमध्ये एकच नायट्रोजन आहे. आपल्याला काय करायला पाहिजे? ट्वाइस NH3. नायट्रोजन बॅलन्स झाले. आता हायड्रोजन H2, 2 हायड्रोजन आहेत, इथं बेत्रिक 6 हायड्रोजन आहेत, इथं 2च आहेत. म्हणजे याला काय केलं पाहिजे? 3 मल्टिप्लाय केलं पाहिजे. तर दोन्हीकडचे नायट्रोजन आणि हायड्रोजन काय झाले? बॅलन्स झाले. म्हणजे हेच लिहिलंय आपण खाली आणि इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलंय. इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं की तुम्हाला समजायला सोपं जाणार आहे. आता हे व्हॉल्यूम लिहायचं. व्हॉल्यूमला काय लिहायचं? याचा कोएफिशियंट. म्हणजे किती व्हॉल्यूम आहे तिथं? काहीच नाही, म्हणजे 1 असतो सहगुणक. 1 व्हॉल्यूम किंवा 1 लिटर लिहिलं तरी तुम्ही चालेल, 1 लिटर. तेव्हा हा किती घ्यावा लागतोय? 3 व्हॉल्यूम किंवा 3 लिटर म्हणा. आणि हा किती घ्यावा लागतोय? 2 व्हॉल्यूम. आता हे ml मध्ये लिहिलं तर हे 100 ml लिहायचं, हे 300 ml आणि हे 200 ml. means when 1 volume nitrogen combines with 3 volume of hydrogen gas, 1 volume nitrogen gas combines with 3 volumes of hydrogen gas, there is a formation of the 2 volumes of the ammonia gas. And therefore ratio of N2S2 H2S2 NH3, N2 gas S2H2 gas S2 NH3 gas. हे G जी आहे, G for the gas is equal to 1:3:2. This ratio is 1:3:2. This is the simple ratio, but when at constant किंवा same temperature and pressure, ज्या टेम्परेचर आणि प्रेशरला आपण नायट्रोजन बघतोय त्याच घेतोय, त्याच टेम्परेचर आणि प्रेशरला आपण हायड्रोजन घ्यायचं आहे आणि अमोनिया. म्हणजे टेम्परेचर प्रेशर चेंज जर केलं नाही तर यांचं कंबाईन व्हायचं किंवा प्रोड्यूस व्हायचं जो रेशो असतो तो कसा असतो? सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम. दिस इज गे-लुसाक्स लॉ. गे-लुसाक्स लॉचं स्टेटमेंट पाठ करायचं आणि कोणतंही एक एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. हे क्वेश्चन कसा असतो? स्टेट अँड एक्सप्लेन गे-लुसाक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. स्टेट अँड एक्सप्लेन म्हटलं की स्टेटमेंट द्यायचं आणि त्याचं एक एक्झाम्पल देणं आवश्यक आहे. कोणतंही एक्झाम्पल द्या तुम्ही, नायट्रोजनचं द्या, हायड्रोजनचं द्या किंवा दुसरं कुठलंही द्या, पण या एक्झाम्पलमध्ये जे रिॲक्टंट आहेत ते गॅसेस फॉर्ममध्ये पाहिजेत आणि जे प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा गॅसेस फॉर्ममध्ये पाहिजेत. आणि रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमधले जे गॅसेस आहेत त्यांचा रेशो कसा पाहिजे? होल नंबर रेशो पाहिजे. हा पहिला लॉ. दुसरा लॉ आपण बघूया, ॲव्होगॅड्रोज लॉ.
Avogadro's law. This is also very simple law, but it is important also. Equal volumes. Equal म्हणजे काय? Same. Equal volumes of all gases contains the same number of molecules. Equal volumes of all gases contains the same number of molecules, परंतु कधी at constant or same temperature and pressure. This is the Avogadro's law. Equal volumes of all gases contains the same number of molecules at same temperature and pressure or at constant temperature and pressure. जर टेम्परेचर आणि प्रेशर जर सेम असेल आणि जर व्हॉल्यूम सुद्धा सेम असेल तर त्यामध्ये असणारे नंबर ऑफ मोलेक्युल सुद्धा काय असतात? सेम असतात. दॅट नॉट डिपेंड ऑन द मोलेक्युलर वेट और मोलर मास ऑफ दॅट गॅस. आता म्हणजे बघा, आपण H2 गॅस घेतला किंवा N2 घेतला, O2 घेतला, हेलियम, न्यूऑन, ऑर्गॉन, कोणताही गॅस घ्या. आता हायड्रोजनचा मोलर मास काय येणार आहे? 2 येणार आहे, कारण हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो, ॲटॉमिक वेट सुद्धा 1 असतं, म्हणजेच मोलर मास 2 येणार. नायट्रोजनचं N2 2 नायट्रोजन आहेत, एका नायट्रोजनचं ॲटॉमिक वेट असतं 14, 2 नायट्रोजनचं किती झालं? 28. ऑक्सिजनचं एका ऑक्सिजनचं ॲटॉमिक वेट आहे 16, O2 म्हणजे किती झाले? 2, 16 दुनी 32. आता यापैकी कुठलाही जरी गॅस घेतला त्याचं मोलर मास प्रत्येकाचे वेगळे आहे. आपल्याला वाटताना हे गॅस कसे वाटतात? हेवी वाटतात. ऑक्सिजन 32, नायट्रोजन 28 एवढं त्यांचं मोलर मास येते. परंतु हे गॅस कोणतेही गॅस, हेवी असू द्या किंवा लाईट असू द्या, कुठलाही गॅस आपण घेतला परंतु त्यांचा जर व्हॉल्यूम सेम असेल, म्हणजे हे जर आपण 100 ml घेतलं, नायट्रोजन सुद्धा 100 ml घेतला, ऑक्सिजन 100 ml घेतला, हेलियम 100 ml घेतला आणि हे सगळे घेतले गॅस, तेव्हा आपलं काय? सेम टेम्परेचर आणि प्रेशर आहे. टेम्परेचर आणि प्रेशर सेम आहे, कॉन्स्टंट आहे. तर या सगळ्या कोणत्याही या गॅसमध्ये सेम नंबर ऑफ मोलेक्युल्स असतील. याच्यामध्ये जर N मोलेक्युल्स असतील तर नायट्रोजन गॅसचे सुद्धा किती मोलेक्युल्स असणार आहेत? N मोलेक्युल्सच असणार आहेत. ऑक्सिजनचे सुद्धा किती असणार आहेत? N मोलेक्युल्सच असणार आहेत. आणि हेलियमचे सुद्धा किती असणार आहेत? N मोलेक्युल्स असणार आहेत. म्हणजेच काय? इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस contains the same number of molecules at constant temperature and pressure. आता आपण याच्या पूर्वीच्या लॉ मधलंच एक एक्झाम्पल बघूया. जर आपण हायड्रोजन गॅस घेतला, H2 गॅस reacts with the oxygen gas to form the H2O गॅस. वॉटर वेपर्स तयार होतात, परंतु रिॲक्शन बॅलन्ससाठी काय पाहिजे आपल्याला? ट्वाइस H2 प्लस O2 इक्वल टू ट्वाइस H2O. म्हणजे आपण जेव्हा याचे 2 व्हॉल्यूम घेतो किंवा 2 लिटर घेतो तेव्हा आपल्याला याच्या निम्मेच घ्यावे लागतात. म्हणजे हा 1 लिटर घ्यावा लागेल किंवा 1 व्हॉल्यूम घ्यावा लागेल आणि हे किती घ्यावं लागेल आपल्याला? 2 व्हॉल्यूम. हे दुप्पट लागेल आपल्याला. हे आपण पहिल्या लॉला एक्सप्लेन केलं. तर यामध्ये आपल्याला इफ 1 व्हॉल्यूम म्हणजे किती असेल? तर 1 व्हॉल्यूममध्ये जर N मोलेक्युल्स असतील, 1 व्हॉल्यूम म्हणजे N मोलेक्युल्स असतील तर ऑक्सिजन किती असणार आहे? त्याच्यामध्ये N मोलेक्युल्स एवढे. एका व्हॉल्यूममध्ये ऑक्सिजन किती असणार आहेत? N मोलेक्युल्स. एका व्हॉल्यूममध्ये जर N मोलेक्युल्स असतील तर 2 व्हॉल्यूममध्ये किती असणार आहेत? 2N मोलेक्युल्स. एक व्हॉल्यूम म्हणजे समजा 1 लिटर.
एका लिटरमध्ये n मॉलिक्युल्स असतील, या आपण घेतो जसं XYZ घेतो तसं n घेतोय मॉलिक्युलसाठी, तर 2 व्हॉल्यूममध्ये किती असतील 2n मॉलिक्यूल, आणि वॉटर मॉलिक्यूल सुद्धा किती व्हॉल्यूम आहे 2 व्हॉल्यूम, म्हणजे इथं सुद्धा किती असतील 2n मॉलिक्युल्स, सॉरी 2n मॉलिक्युल्स. आणि जर n मॉलिक्यूलच्या ऐवजी एक मॉलिक्यूल जेव्हा असतो, ऑक्सिजनचा जेव्हा एक मॉलिक्यूल असतो तेव्हा एकच्या दुप्पट हायड्रोजनचं व्हॉल्यूम आहे, तेव्हा हायड्रोजनचे किती असतात मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल असतात. आणि जेव्हा हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल ऑक्सिजनच्या एका मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होतो तेव्हा वॉटरचे किती मॉलिक्यूल तयार होतात 2 मॉलिक्यूल तयार होतात. आता ह्याच्यामध्ये काय सांगायचं आहे, फक्त जर व्हॉल्यूम सेम असेल तर कोणताही गॅस घ्या, त्यामध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असतात सेम असतात, बट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर or at same temperature and pressure. This is Avogadro's law. Equal volumes of all gases at the same temperature and pressure contains the same number of molecules. आता हे पुढचा कन्सेप्ट आहे पण आपण तुम्हाला माहित असावं म्हणून बघा. 22.4 लिटर ऑफ एनी गॅस, कोणताही गॅस असू द्या, 22.4 लिटर असेल 22.4 लिटर किंवा मोर एक्झॅक्ट 22.414 लिटर असेल, कोणताही गॅस हायड्रोजन ऑक्सिजन निऑन ऑर्गॉन वाटेल तर कुठलाही गॅस, त्याचा जर व्हॉल्यूम किती आहे 22.4 लिटर, तर त्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ मॉलिक्यूलची संख्या सेमच असते. किती असते 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्स. कोणताही गॅस घ्या मग, ते जर 22.4 लिटर घेतला तर त्याच्यात एवढेच मॉलिक्यूल असणार, ते मॉलिक्यूल बदलणार नाही त्या गॅसचे. म्हणजे ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजन गॅसचे मॉलिक्यूल, नायट्रोजन घेतला तर नायट्रोजनचे एवढे मॉलिक्यूल, जर ओझोन घेतला तर ओझोनचे एवढे मॉलिक्यूल्स असतील 22.4. पण कंडिशन काय आहे ॲट STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. What is standard temperature? Where if temperature is 0 degree Celsius and pressure is 1 atmospheric pressure, जर टेम्परेचर 0 डिग्री असेल आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असेल तर कोणताही गॅस घ्या, तो जर 22.4 लिटर असेल त्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या किती आहे 6.022 इंटू 10⁻23. जर तो गॅस 1 लिटर घेतला तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो, जर तो गॅस 1 लिटर असेल तर त्याच्यामध्ये किती मॉलिक्यूल्स असतील, क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तिरकस गुणाकाराने बघायचं. 22.4 लिटरमध्ये एवढे मॉलिक्यूल्स तर 1 लिटरमध्ये किती, मग किती येणार 1 इंटू 6.022 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय 24.22.4. हे जे कॅल्क्युलेशन येईल, हे जे मॉलिक्यूल्स येतील, तर एवढे मॉलिक्यूल्स म्हणजे ते कितीमध्ये असणार आहेत 1 लिटर. कोणताही गॅस असू द्या, that is the equal volumes of all gases contains the same number of molecules at same temperature and pressure or at constant temperature and pressure. याच्यावर सुद्धा क्वेश्चन कसा असेल, स्टेट अँड एक्सप्लेन ॲव्होगॅड्रोज लॉ. कोणतंही एक एक्झाम्पल द्या आणि स्टेटमेंट द्या. हे 2 लॉज आपण बघितले. पुढच्या तासाला आपण बघूया ॲटम्स. ओके, थँक्यू.